बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी गावात ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। या दरम्यान तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 3 आरोपींच्या विरोधात पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या तक्रारीनंतर आज गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली। यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्राथमिक पाहणीसाठी आलो आहोत। यामध्ये सार्वजनिक कामात त्रुट्या आढळल्या, त्या बाबतीत आवश्यक ती कारवाई करून जे दोषी आढळेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। वैयक्तिक लाभाच्या बाबतीत सविस्तर चौकशी समिती नेमून चौकशीअंती जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल। रस्त्याचे मस्टर जनरेट झालेले आहेत, मात्र त्याप्रमाणे काम झालेलं नाही, ते काम आम्ही रद्द करू। मला विहीर मंजूर केलती योगेश येवले आणि हनुमान टेकाळे यांना मी 20,000 रुपये दिलेत आणि जिओटेक करायला रोजगार सेवक आपले बापूराव येवले यांना 3,000 रुपये दिलेत आणि माझी 23ची विहीर ह्या लोकांच्या बोगस विहिरी यांनी न खांता न खोता एकदम 200 विहिरीचं बजेट काढलं आणि माझी डिलीट करून टाकली। आता काय बीडीओ साहेबांकडे तुम्ही तक्रार? बीडीओ साहेब आम्ही विहिरीच्या कामासाठी बोलले आणि त्यांनी तिसरंच पानावर पान टाकून खोटे रस्ते पाहून निघून गेले। काय कारवाई करू? आम्हाला म्हणले आम्ही समिती नेमून तुम्हाला पाहिजे तो ही कारवाई करू। आम्ही विहिरीसाठी पैसे दिले 20,000 रुपये। कुणाला दिले होते पैसे? योगेश येवले। कोण आहेत? कोण आहेत? काय पद आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे पद कुठलं नाही, काय नाही, ते ग्रामपंचायतची कामं करते म्हणून आम्ही त्यांना दिले। तुमचं काम झालं का? पैसे मिळाले विहिरीचे? पैसे 20,000 रुपये दिले, पुन्हा जिओ टॅग केली 3,000 रुपये दिले आणि त्याचे पैसे नाहीत, काहीच नाही, आता डिलीट झाली। ही लोकाला 2-2, 10-10 मिळाल्यात, आम्हाला आमची पैसे देऊन बी डिलीट कस काय झाली? बीडीओ साहेबांकडे आज तुम्ही काय याबाबत तक्रार केली का किंवा त्यांना हा प्रकार सांगितला का? प्रकार सांगितलाय, तक्रार दिली, काय कारवाई करू म्हणले? कारवाई करू म्हणले, आता सिद्ध होईल तेव्हा आम्हाला कळत। बीडीओ साहेबांना मी पत्र दिलं। प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो आल्याबद्दल वेळेत, आणि त्यांनी जेवढी चौकशी केली त्यात काय बोगस रोपवून होतं, सगळे शाळेंच्या भिंती, याची पूर्ण चौकशी करून साहेबांनी संपूर्ण गावकऱ्यांच्या समोर ह्याच्यावर बोगस विहिरी असतील, गायगोटे असतील, यांच्यावर समिती नेमून पत्र देऊन लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करू असा शब्द दिलेला आहे। मात्र काय नेमकं त्यांच्या समोर आढळून आलं? काय रस्ते झालेले नाहीत असाही तुमचा आरोप होता, तसं काय आढळलंय? काय प्रत्यक्षात आढळलेलं आहे ना, रोपवून आढळलंय। गायगोट्याला समिती नेमल्यानंतर ते समिती निमित्त म्हणून सांगितले, ते तर पूर्ण खोटच आहे। एकूण किती मोठा हा भ्रष्टाचार आहे? वेगवेगळे साधारणतः 200 विहीर येतात बोगस। त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही त्यांनी आश्वासन दिलंय किंवा लेखी काही दिलं त्यांनी? कारवाई लेखी पत्र काढतो म्हणते बीडीओ साहेब, चौकशी करून सांगतो हो, समिती नेमून। जे शासकीय योजना होत्या या कामाच्या, विहिरीच्या, आपल्या रोपवणच्या, याच्यामध्ये प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे एक नागरिक असल्यामुळे मला आल्यानंतर माझी त्याच्यामध्ये विहिरीसाठी मी पैसे दिलेले होते 20,000 रुपये, परंतु माझी मंजूर नाही म्हणले, तुमच्या डिलीट झाल्या। आणि ज्याची साहेब काहीच नाही केलेलं आणि त्यांची बिलं आलेले आहेत, आणि ज्यांनी खऱ्या खाणलेल्या आहेत, माझ्यापेक्षा शेतकरी अनेक समोर आहेत, त्यांची बिलं ज्यांनी काम केलेले त्याचं 20,000 घेऊन बी त्याचं हे बिल निघलेलं नाही। काय हे पैसे कोणी घेतले? कुणाला? कोणते आता ते कोणचे ते ज्याच्याकडे दिलेले होते, रोजगार सेवक असेल, जे ग्रामपंचायतचे ते काही सरपंच, उपसरपंच, सगळी कमिटी जी असेल त्यांच्या माध्यमातून आले असतील काम, मग त्यांनी कोणाला दिले कोणी घेतले ते आज बीडीओ साहेबाला समोर पाहिले त्यांनी, आणि ती येऊन त्यांनी पाहणी केली, ती म्हणली आम्ही योग्य ती त्याची कारवाई करू म्हणलेली आहे, असं आश्वासन गावकऱ्याला दिलेलं आहे। सर, तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि आज तुम्ही प्राथमिक पाहणी केली आहे, काय नेमकं तुम्हाला आढळून आलं या पाहणीमधून? रस्ते असतील किंवा इतर कामांच्या बाबतीत? आज जे तक्रारीच्या संदर्भाने आम्ही आज प्राथमिक पाहणीसाठी आलो होतो, त्याच्यामध्ये हे जे सार्वजनिक कामाच्या ज्या पाहणी केल्या आणि त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या, त्या बाबतीत आवश्यक ती सर्व कारवाई करून
त्याच्यात जे दोषी आढळून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि वैयक्तिकच्या बाबतीत सविस्तर समिती नेमून चौकशी आणि ती जो अहवाल येईल त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. मात्र तुम्ही जे काय आता रस्ते पाहिले किंवा इतर जे सार्वजनिक कामं होते ते जे तुम्ही पाहिले त्यामध्ये कामच झालं नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तुम्ही पाहणी केली, नेमकं काय परिस्थिती दिसून येते? नाही, काम तर आता जो रस्ता जो आपण पाहतोय त्याच्यामध्ये ते कालच्या ह्याच्यामध्ये मस्टर जनरेट झालेले ते काम अजून चालू झाले नाही आणि लोकांची तक्रार अशी आहे की तो जो दाखवलाय त्याप्रमाणे नाही, तर त्याचे आम्ही हे करून तो रद्द करून टाकू काम. इतरही काही ठिकाणचे रस्ते झालेत, बिलं उचलले गेले, मात्र प्रत्यक्षात काहीच काम झालं नाही असा आरोप आहे. आता काय नेमकं आढळलं? या वर्षीचे जे काम आहेत त्याच्या अजून कुठले ते म्हणजे ह्याला आलं नाही, ते म्हणजे रेकॉर्डिंगला आलं नाही किंवा आमच्यापर्यंत बिलं पण आलेले नाहीत. त्याची अजून रेकॉर्डिंग व्हायची, त्याच्यानंतर मग ते FTO वगैरे होतात, नंतर मग ते पुढच्या प्रोसेसमध्ये जातं. पण मीन होईल त्याच्या आधीच आपण ते सगळे चौकशी करू. दोषी आहेत जिथं समजा सापडेल आपल्याला तर त्याच्यावर कारवाई करू. इतर झाडांच्या संदर्भात देखील तुम्ही पाहणी केलेली आहे, त्यामध्ये काय आढळलंय, त्यामध्ये काय पुढे कार्यवाही? रोपांचं आता ते सगळे चौकशी करू, त्यात मंजूर किती, त्याच्यावर झालेला खर्च किती आणि अनावश्यक जर जास्तीचा समजा काम नसताना खर्च झाला असेल तर त्याची रिकव्हरी काढून त्यांच्यावर कारवाई करू.